संक्रांत, संक्रांत, संक्रांत. एक महिनाभर चाललं होतं संक्रांत, संक्रांत. संक्रांत आली पण आणि गेली पण. आता सुरू झाली आपली रोजची कामं. हो, काळं तोंड नाही बरं का. तुम्ही सांगाल, की "हिने एवढा मोठा स्कार्फ का बांधून घेतलेला आहे?" तर मला आहे धुळीची ॲलर्जी आणि माझ्या गव्हामध्ये बघा एवढे किडे झाले होते ना, त्यामुळे म्हटलं वेळेत नाही बघितलं तर पूर्ण गव्हाची वाट लागेल. त्यामुळं ते गहू मी उन्हात सुकायला टाकलेले आहेत आणि म्हटलं दुपारी थोडंसं झोपावं. पण कशाचे हे कबुतरं झोपून देतात. बघा कसे टप्पून बसलेले आहेत. ते सांगत असतील, की ही बाई कधी एकदाची घरात जाते आणि आम्ही हिचे गहू खातो. गहू खायचं काही नाही हो, पण ते सांडतात आणि शी करून जातात ना, त्यामुळेच त्यांची राखण करावी लागते. एवढा कंटाळा आला होता ना संध्याकाळी. जेवायला आज आम्ही तिघंच होतो, हे नव्हते. त्यामुळे म्हटलं चला साधं सोप्पं काहीतरी करून घ्यावं. त्यासाठी मग मी बनवलं अंड्याची भुर्जी आणि बाजरीच्या भाकरी. तर तुम्ही देखील या जेवण करण्यासाठी. मस्त असं बिग बॉस चाललं होतं. बिग बॉस अजून तरी एवढा काही त्याच्यामध्ये रस वाटत नाही. ही मोमेंट माझ्यासाठी खूपच आनंदाची आहे. तर माझ्या मुलाने माझ्यासाठी बघा काय बनवलेलं आहे. त्याला म्हटलं एक दिवस नक्कीच आपण सत्यात ही गोष्ट करू शकतो. तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता.